अरे बापरे, आल्या मागून. हा, येऊनच राहिलो तिकडे मी. तर माझे अहो म्हणाले होते की मी त्याच्यावर सासू सासरे लिहिलं आहे आणि मी आता केक ओपन करून बघितला तर त्याच्यावर मध्ये काय लिहिलेलं आहे. अरे तिच्या आई बाबाचा लग्नाचा वाढदिवस आहे. असं काही हा, मम्मी पप्पा लिहिलं ना त्याच्यावर. नाही मी सासू सासरे लिहिलं, केक तर मी घेऊन राहिलो ना. अबे साले. सासू सासरे कशाला. अरे वाटलं पाहिजे ना मी दिला केक म्हणून. माहित कसं पडन, बरोबर नाही काय. केक जर मी नेऊन राहिलो हे म्हणते त्याच्यावर मम्मी पप्पा लिहून आणा, तर मम्मी पप्पा लिहिल्यावर त्याला काय वाटन का बा पोरीनं आणला, जावायनं आणला, माहित पडलं पाहिजे. हरामी हो बेटा. हॅपी अॅनिव्हर्सरी सासू सासरी उर्फ मम्मी पप्पा. माझे मम्मी पप्पा त्यांचा आज अॅनिव्हर्सरी आहे, त्यांची लग्नाचा वाढदिवस आहे. तर मी आता चालली आहे माझ्या घरी माहेरी. यांना म्हटलं मला सोडून नाही, म्हटलं आज लवकर थोडं, तरी 1 वाजलाय 1:15 वाजलाय. मी काय करत होतो सकाळपासून, आणि हे सकाळपासून एवढे बिझी होते की यांना थोडी पण फुरसत नव्हती. अजूनपर्यंत काही खाल्लं नाही या माणसाने. यांना म्हणजे काय म्हणू आता मलाच नाही. जिंदगी में जीतने का है अगर तुमको भाई तो उपाशी रहना सीखो, काम करना सीखो. तुला जिमवर येताना फोन करायला काय झालं होतं, मी शेक नसतं बनवून ठेवलं मस्त छान आईस्क्रीम मेरे दिमाग के पीछे 150 काम रहता है भैया, क्या क्या करेगा एक आदमी. एकदम येते म्हणते हे दे, वेळेवर कसं काही करणार आहे. देखो भैया, बहुत से लोग मेरे को पूछते कि ये शशांक उड़ा के ही कैसे कर पा रहा है. ये चर्चे चलते हर बार में कि ये इसको ही क्यों सब पूछ रहे, इसको क्यों. तो उसके पीछे रीजन है कड़ी मेहनत, और सिर्फ वो मजदूरों वाली हाथ पैरों वाली मेहनत नहीं लगती. इधर से गेम खेलना पड़ता है दोस्त. पैसा कमाना अलग बात है, पैसे को काम पे लगाना. आणि घरी स्वयंपाक रेडी आहे पण ते जेवायला सुद्धा टाइम नाही आहे माणसाकडे. कारण की बायकोला घरी लवकर सोडायला, मला घरी लवकर सोडायचं आहे म्हणून. बायको इज द प्रायोरिटी, इज द दॅट्स वाय आय एम ग्रोइंग इज द. मी घरी जाणारच होती आज लवकर, पण माझ्या घरीच आज कोणीच नाही. माझी जॉईंट फॅमिली आहे पण सगळे बाहेर गावी गेले, मोठे मोठे. केदारनाथला गेलाय अक्षू, वहिनी वगैरे, ते गोलदा त्यांच्या इकडे सगळे सिक्कीमला गेलेले आहे. तर घरी फक्त मम्मी पप्पा आणि दादीच आहे आणि अमृता आहे. तर अमृता म्हणजे माझी आत्याची मुलगी आहे, ती इथे आली अमरावतीला, त्याच्यामुळे ती घरी आहे. तर बाकी कोणी आहेच नाही, म्हणून मी विचार केला की मी जाते म्हटलं आजच्या दिवस घरी थोडं, आणि मग संध्याकाळी वगैरे वापस येईल म्हटलं, अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट वगैरे करून छान त्यांना. तर म्हणून ते मला आता सोडून देत आहे घरी. आणि तुम्ही घरी गेल्यावर पहिले जेवण करून घ्या ना. आता आंघोळ नको करू कुणाची. नाव इज द फर्स्ट इज द काम इज द आंघोळ इज द, बिकॉज आय एम फिलिंग व्हेरी टायर्ड इज द. मीच म्हणते त्याला दरवेळेस की पहिले आंघोळ कर मग जेवण कर. पण आता टाइम एवढा झालेला, आम्हाला किराणा आणायला पण जायचं होतं, तो पण म्हटलं जाऊ दे आता किराणा राहू दे, नंतर कधी जाऊ म्हटलं. मनी इज द प्रायोरिटी इज द. किराणा कधीपासून आणायचा आहे मला, जवळपास 15 ते 20 दिवस झाले मी यांना म्हणत आहे किराणा आणायचा, किराणा संपला, किराणा आणायचा, किराणा संपला. टाइमच नाही भेटत आहे. जाऊ दे ठीक आहे, जेव्हा टाइम भेटेल तेव्हा जाऊ किराणा आणायला. तर आमचं असं नाही आहे, आम्ही दोघंच जण, आम्हाला एवढं लागत पण नाही. किराणा जर आणला तर आम्हाला 2 महिने पुरते आरामात. नाही 2 महिने सिलेंडरच तर आम्हाला, पण आम्ही किराणाच तेवढा आणतो. 2 ते 2.5 महिने, जास्त नाही आणत आपण. पावभर, अर्धा किलो. अरे 8,000 होतेच. हा, आता महागाई तेवढी वाढली आहे, तेवढं तर होणारच आहे. हिला माहिती आहे का मी, गाईस मागं दाखव हे होल्डर लावून दिलेलं आहे कॅमेऱ्याचं. माझ्या बायकोला असं हाताला पकडायला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून मी तिथं होल्डर लावून दिलेलं आहे. पण गाईस हिच्या व्यतिरिक्त सारजोही बसला गाडीत, तो नुपे असू दे, कोणी असू दे, सगळे त्या होल्डरचा उपयोग करतात हिला सोडून. मला माझा हातच काफी आहे. काफी नाही, काफी असते म्हणून थोडी नसते. काही गोष्टी याच्यासाठी असते की प्रेमापोटी, की आपल्या बायकोला त्रास नाही झाला पाहिजे बा. हो, पण माझं लक्षच नाही राहत त्या होल्डर कडे की मी त्यामध्ये मोबाईल अटकवेल. नाही, तुझं असं असते की पटकन हातात मोबाईल घेऊन जेवढा ब्लॉग संपवता येईल तेवढा संपवून ठेवून द्या मोबाईल. तो ब्लॉग करेपर्यंत माझं घर पण आलेलं आहे मित्रांनो इथे. आता मी जाते माझ्या घरी आणि जेवण करणार आहे छान मस्त घरी जाऊन. तुम्ही पण करा. आणि उन्हाळ्यामध्ये काळजी घ्या स्वतःची, पाणी वगैरे प्या भरपूर, छान थंड पेय घ्या. आणि त्यांना विचारशील घरच्यांना की माझी चॉईस कशी आहे, केक आवडला का, फ्लेवर कसा आहे, कारण की तिथे मी दवसा देऊनच केक आणत असतो. तूच दे ना तुझ्या हाताने. नो 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 नो. A few moments later. वेलकम होम. कुठे चालला तुम्ही सजून आमच्या इथे ते दादी पण पहिले तिकडून ते दादीला दिसलो मी. भाडेकरू होते ना त्यांच्या मुलाचा हे रिसेप्शन दुपारी. आमची जवळ आम्हाला बोलायची हे नाही. वारे वा कमाल आहे. किती दिवस राज्य करा, आता मोकळं सोडा.
बोलणं चालण्यासाठी रोजाची दिवस आली तरी आजादी नाही आम्हाला. ते पहिले आमच्या जवायला अंदर वाढवा मधातून उठा म्हणते दादी म्हणते तिकडे काय म्हणता म्हटलं हॅपी बर्थडे तर म्हणते केक केक आणला तर काय साठी म्हणते काय म्हणते आज तुमच्या पोराचा आणि सुनेचा लग्नाचा वाढदिवस आहे तुमच्या पोराचा आणि सुनेचा बरोबर बोलला ना लग्नाचा वाढदिवस आहे बरोबर बोलला ना हो. हा लुसी ती बिचारी किती वेळची फिरत आहे इकडे तिकडे तुझा लाड केला पाहिजे बस त्यांना जाऊ दे अरे हिच्या आई बाबाचा लग्नाचा वाढदिवस आहे असं काही हा चला आता सोपं झालं आता वाढदिवस करायला आले नाही केक द्यायला आलो बस फक्त हा फक्त केक द्यायचा हा, मला काम आहे ना आपल्याला 12 महिने काम नाही. अरे तुमच्या नातीले पूर्वाले पैसा लागते ना पैसा कमवा लागते कसं आहे रे? आतापर्यंत काय केलं किती केलं तरी कमीच पडते आता तुम्ही एवढं केलं तरी कमीच पडते ना आम्हाला नाही कमी अरे पडलं आम्हाला नाही पडत मला देऊन द्या थोडस मी देऊन येतो विश करून येतो विश करून येतो. बाप्पा सासरा आहे जावई आहे तिकडे घे काय हा होता सासरा कुठच्या सासऱ्याला नसत डोक्यावर अरे जेवण चालू आहे काही नाही होत आईला तर बोलव हा? मी सकाळपासून घराच्या बाहेर आहे मी आता ते सोडा मी अजून आंघोळ नाही गेली मी जिमला गेलो वापस आलो नाही काम आहे ना मला हे नाही म्हणे ना आताच आहे म्हणे घरी मग पप्पा फिरते ठीक आहे मग दादी म्हणजे पुढचा लागते म्हणजे दादी खूप परेशान करते हिला परेशान करून सोडलं हॅपी अॅनिव्हर्सरी थँक्यू मम्मी स्वतःला दाखवून राहिली आणि स्वतः ते दाखवून हॅपी अॅनिव्हर्सरी सॉरी हॅपी अॅनिव्हर्सरी पप्पा आता तुम्ही सोबत थोडी आहे इथं सोबत असताय संध्याकाळी संध्याकाळी आता तुम्ही सोबत असताय इथे ठीक आहे आणि केक माझ्याकडून आहे इकडे पण केक कोणाकडून आहे माझ्याकडून कोणता फ्लेवर आहे अंदर सांग तू तूच गेला दुकानात घाला याचा अंदर कोणता फ्लेवर आहे सांग तुम्हीच गेले दुकानात घाला नाही तुम्हाला कसं माहित राहणार मग तुझ्याकडून कसं काय गाडीतून तेरी तरफ से कैसा आपल्याकडून आहे हा आता असं किती म्हणत आहे हे काय म्हणते तिथं केकवर लिहिशील म्हणते हॅपी अॅनिव्हर्सरी मम्मी पप्पा म्हटलं मग माहित कसं पडावं का मी पण दिला आमच्या दोघांकडून हे भांडण ब्लॉग पुरते करता तुम्ही म्हणे कंटेंट नसता म्हणे ब्लॉग मध्ये काहीतरी भांडत जा म्हणे भांडण झालं आता असं म्हणायला पाहिजे की ते किरण ओढाकेकडून आहे. हा चालते स्मार्ट मूव्ह ठीक आहे हा केक किरण शशांक कुडाके कडून मग किरण ओढाकेच म्हणावं. नाही ते पूर्ण नाव घेते तेवढं बरी आहे अरे बापरे आल्या मागून हा येऊनच राहिलो तिकडे मी अरे काय आणलं? लुसी अधिक काय आणलं काहीच नाही आणलं बा केक आणला फक्त येत आहे हो बाकी काही नाही नाही असलं तर माझं हा ठीक आहे चालेल. काहीच नाहीये पाहून घे बा काहीच नाही आणलं अरे काय आणू का काही त्याच्यात ते गुड आहे तो काही नाही बाकी काय पाहिजे होतं तुम्हाला चॉकलेट पाहिजे का चॉकलेट हिच्यासाठी- लुगडं पाहिजे का लुगडं नाही हिच्यासाठी एक कचोरी आणत जाते कचोरी कचोरी आवडते काय हो कोणती शेगाव कचोरी आवडते की साधीवाली फुगलेली हो नेक्स्ट टाइम पक्का नाही मी आलो का बॉम्ब जोर येते दादीले कुठून कुठे येते काहीतरी आणलं म्हणते खायला काहीतरी काहीच नाही आणलं मी गुड आणलाय फक्त बस गुड आहे गुड काय चाललंय राहू दे म्हणजे ज्यासाठी आणलं त्यानं नाही उघडून पाव तूच उघडून पाय मी नाही पाहिला तू उघडून अजून
आणला आणि ठेवून दिला. माझी इच्छा झाली मगाशी, पण मी म्हटलं पाहायला सांग तू, पण तू असं म्हटलं ना आता की नाही पाहायला. मी गेलीच नाही अंदर घ्यायसाठी, आमचे अहोच गेले होते. मग चांगलंच असं. हा बाई किती बदमाश आहे. तुझ्या मम्मीनेच म्हटलं माहिती आहे काय. हो ना. माझे अहोच आतमध्ये गेले आणि केक घेऊन आले. तर मी केकच नाही पाहिला कसा आणला कसा नाही, तर मला माहीतच नाही, आयडियाच नाही आहे काही. पण ज्याच्यासाठी आणलं त्याने उघडायला पाहिजे ना, तू कशाला मदतच. लुसी पहा लुसी माझा पण छान होता. कसं आहे. छान आहे. काय बसतील. इतके बदमाश आहे ही अमृता. म्हटलं मी केक नाही पाहिला म्हटलं अजून, तर ती आली ती आताच ऑफिसवरून, तर केक पाहून राहिली कसा आहे कसा नाही आणला म्हणून. म्हटलं मी नाही पाहिला म्हटलं अजून, अहोच गेले ते म्हटलं आतमध्ये दुकानामधून केक घेऊन आले. हो का, आणि ते मग चांगलंच असणार आहे. तर म्हणजे मी गेली तर खराब आणला असता ना. काही वाटते का, कशाला वाटणार. काही वाटते थोडीशी थोडीशी पण नाही वाटत. आणि त्याच्यात माझी आई पण तिच्या हावला होते. हाव बरोबर आहे. तुझ्या आईनेच असं म्हटलं की ते गेली असती तर तिनं चांगला नसता आणला का. म्हटलं हो बरोबर आहे, चॉईस चांगली आहे त्यांची. तू तू ते तर माहिती आहे मला, तू चांगली मी आहे चॉईस का? आहे तर मी चांगलीच सांग आहे. बरं, तू चांगली नाही आहे का. हो. तुझ्या आयुष्यात तू एकच चॉईस चांगली आहे तुझी. तर आता आम्ही सेलिब्रेशन करणार आहे ॲनिव्हर्सरीचं. सो तो केक मी आता ओपन केला, सेलिब्रेशन करायचं आहे म्हणून. तर माझे अहो म्हणाले होते की मी त्याच्यावर सासू सासरे लिहिलं आहे म्हणून. आणि मी आता केक ओपन करून बघितला, तर त्याच्यावर मी ते काय लिहिलेलं आहे, मम्मी पप्पा. अमृतानी ताट काढलं आहे ओवाळणी करासाठी, आणि त्याच्यामध्ये बघ त्यांनी काय घेतलंय बघ. एवढं मोठं पाहिजे असं तर एवढा मोठा बॉक्स घेतला. अमृता ताट पण नाही काढतात तुला साधं ओवाळणीचं, बिचारे. काढलंच नाही ना गं. माझ्यावरून माझ्या मोठ्या बहिणी आहेत तर मी कशाला काढू? कामच नाही पडलं मला. अच्छा, त्यात फक्त कुंकू टाक, हळद टाक थोडीशी, आणि बस अक्षर टाक. झालं. झालं ना? आणि दिवा, मेन दिवा आहे ना, थांब ना. दिवा ठेवलाच नाही तू. अशी अशी माझ्या ह्याच्यावर हे नको. कामच नाही पडलं मला. अच्छा, त्यात फक्त कुंकू टाक, हळद टाक थोडीशी, आणि बस अक्षर टाक. झालं. झालं ना? आणि दिवा, मेन दिवा आहे ना, थांब ना. दिवा ठेवलाच नाही तू. लुसी केक पाहिजे तुला. हा हे घे चाल. ते काय म्हणाले होते की सासू सासरे लिहिलं म्हणे केकवर, आणि त्याच्यावर ते काय लिहिलंय मम्मी पप्पा. हो. सासू नसते लिहित, मम्मी पप्पाच येत असते. सासू जरी असले तरी ते मम्मी पप्पा झाले ना. हो, तर ते मला चिडवत होते. हो. हा, मी त्यांना म्हटलं होतं ना केकवर की मम्मी पप्पा लिहा म्हणून. ते म्हणे मी मम्मी पप्पानी सासू सासरे लिहितो म्हणे, माझ्याकडून आहे म्हणे केक. तू चिडकी आहे की नाही म्हणून बद्दल चिडवते. तू तर बस, चिडते बा लोक. तू त्यांची साईड घेत जा. काय म्हणते. चला लुसी केक खायला, चलो केक खायला चला. चला चल लुसी कम, चल गा. ठीक आहे बाय किरण ठीक आहे ना ठीक आहे बाय आता पहिले लावू तर द्या, मग तिकडे लावतो साहेब तू लावून या नीट काढून घेऊ ठीक आहे बाय. त्या बाय अर्जुनी दर्श का लावता येते ना, किती शिकवा लागते. आता तूच तर म्हणे ताट नाही हो, ताट काढताना येत म्हणे मला. फोटो काढ की आई वाकून निघून, आईकडून वाकून निघून राहिला. थांब मला इकडून देऊ दे. हा, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं. थँक्यू. काढा काढलाय नाही ना गं. कशी कसं कुल्फी आणली ना गाई. बघणार मी तुझ्यासाठी आणलं. आज आहे मदर्स डे, आणि मी माझ्या माहेरी आहे कालपासूनच. तर मी हिला कुल्फी सांगितली होती, मटका कुल्फी घेऊन येशील म्हटलं. आठवण तर घरी येऊ नको म्हटलं तू.
तर ते आठवणीने मटका कुल्फी घेऊन आली आमच्या सगळ्यांसाठी. मग काय मी कांडी मदर्स डे केला ना का स्पेशल. हे कांडी कुल्फी आहे, कांडी कुल्फी. आई कांडी कुल्फी नाही मटका कुल्फी आहे. ते मटक्यात असते. मटका असे ते दुसरी असते ती मटका. बरं ठीक आहे जाऊ दे. आईने आता मस्त मसाले भात केलाय आणि कढी केली आहे. पहिले आम्ही कुल्फी खाणार आहे. आई पहिले जेवण. नाही नाही, नंतर जेवण. पहिले खाणार. मी पहिले जेवते मग मी कुल्फी खाईन. हे पाणी होते याचं. ते आपलं चांगलं नाहीये. लुसीपा याचं पाणी होते बाबा. लुसीला माहितीये का, लुसीला कुल्फी दिलीच नाही. पहिले दादीला दिली, मम्मीला दिली, तिला दिलीच नाही. ती भुकून राहिली आहे की मला कुल्फी पाहिजे. कशी करते. तर अशा प्रकारे माझे ब्लॉग्स आहे आणि मी माझ्या माहेरी गेली होती कारण मम्मी पप्पाची अॅनिव्हर्सरी होती म्हणून. आणि मी अहोंना स्पेशली सोडून मागितलं होतं. आणि अहोंनी मला म्हटलं होतं एक गोष्ट की सासू सासरे नाव टाकणार म्हणे मी केकवर, कारण केक मी माझ्याकडून घेऊन चालला. तर मी घरी गेल्यानंतर जेव्हा मी रात्री ओपन केला केक, जेव्हा सेलिब्रेशन करायचं होतं तेव्हा मला त्याच्यावर मम्मी पप्पाच दिसलं. तर हे असे माझ्याशी खोटे बोलतात. तो ना खुश व्हायला पाहिजे, एवढा चांगला नवरा भेटला. मग मी खुशच झाली होती त्या दिवशी. मी म्हटलं माझ्या अहो किती छान आहे. माझ्या मम्मीला म्हटलं, मी माझ्या मम्मी म्हणे तुला खूप चांगला नवरा भेटला म्हणे. Oh my God. थँक्स सासूबाई. तर माझ्या माहेरचे जर तुम्हाला ब्लॉग्स जर आवडत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आणखी एक गोष्ट, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. ती खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे माझ्यासाठी. प्लीज. नाव आहे चॅनलचं किरण शशांक उडाखे अँड शशांक उडाखे. माझं काय चालू आहे एकामेकावर बसून चिपक चापक. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. शिपाई भडक गए.